आपण हा जो खाली व्हिडिओ बघायला लागलाय तो हरिपूर रोडवरील आहे. आणि हा व्हिडिओ हरिपूर रोडवर असणाऱ्या या खड्ड्याचा आहे. आता बघा, बाजूला 2 बॅरल लावले, तिथं मातीचा ढिगारा आहे, तिथं लिकेज होतं. त्याचा मी व्हिडिओ प्रसिद्ध केला. तो व्हिडिओ प्रसिद्ध केला म्हणून ते लिकेज काढलं. आता बॅरल लावून गेले. अरे काय काय शो आहे होय, ते बॅरल लावून जात आहे. पीडब्ल्यूडीचा रस्ता हा. किती नीचगिरी, किती अर्धवटगिरी. अरे येणाऱ्या प्रत्येक वाहनाला तिथं कसरत करावं लागते. हे बघा, तुमच्या नजरेने बघा. आता यो डिग मध्ये ठेवून गेला. अरे तुम्ही पुण्या मुंबई सारख्या कॉर्पोरेट सिटीत जर इंजिनियर असता तर काय झालं असतं, तुम्हाला एका दिवसात काढून टाकलं असतं. हिथं आपलं सांगली महापालिकेत काय बी चाललंय काय. अरे काय हे बघा, या गाड्यांची अवस्था काय होत आहे. अरे तुम्ही जात नसशील त्या मार्गाला. बरं, ठेका कोणाला दिलाय, त्यांच्याकडे काम व्यवस्थित करून घ्यावं एवढं सुद्धा आहे ना कळत. बरं, हा नगरपालिकेचा रोड नाही, हा पीडब्ल्यूडीचा आहे. मग पीडब्ल्यूडीची काळजी नाही का? का आमचाच पैसा मातीत घालणार? बघा ना, आता ही रिक्षा येते, हे टू व्हीलर येते, त्याला कसरत कशी करायला लागते, याची जबाबदारी कुणाची, कोण बघणार आहे? त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की हे असं शहरामध्ये ठेवू नका. ही वेळेत बदला, हे रिपेरी करा. या ठिकाणी जो खड्डा आहे, आता पावसाळा तोंडावर येणार, तुम्ही कारण सांगायला मोकळेच आहात. त्यामुळे हे थांबवा. हे असं शहरामध्ये होऊन देऊ नका. रस्त्याची चाळण व्हायला लागलेली आहे, याचा विचार करा. असं मी पीडब्ल्यूडीला हात जोडून विनंती करतोय आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.